आरवी काँग्रेसचीच, कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला सोडू नका। लोकसभा निरीक्षक हिना कावरे यांच्या पुढे काँग्रेस जणांची एकमुखानं आक्रमक मागणी। येत्या विधानसभा निवडणुकीकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभा क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून मध्य प्रदेश विधानसभेच्या माजी उपसभापती हिना कावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विश्रामगृह आरवी येथे पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी पक्षाची येत्या निवडणुकीसाठी रणनीतीची आखण्याची दृष्टीने आवश्यक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। प्रचारांचे मुद्दे, संघटनात्मक बांधणी, येत्या निवडणुकीत यश संपादनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा होत असताना महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला जाणार असल्याचा विषय चर्चेला आलाय। महाविकास आघाडीत आरवी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याची चर्चा होताच चर्चेला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले। कुठल्याही परिस्थितीमध्ये आरवी मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावा ही भूमिका सर्व उपस्थितांनी निरीक्षकांपुढे मांडली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी यावेळी एखाद्या व्यक्तीने पक्षबदल केला म्हणून आपण मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सोडण्याचा निर्णय चुकीचा राजकीय संदेश देणारा असल्याचं सांगितलंय। काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास उर्वरित सर्व इच्छुक कामाला लागतील, परंतु एकाच कुटुंबात दोन्ही पक्षांची सूत्रे ठेवण्याचा डाव खपवल्या जाणार नसल्याचंही यावेळी उपस्थितांनी निरीक्षकांकडे नोंदविलंय। आज या ठिकाणी ज्या लोकसभा आमच्या वर्धा लोकसभासाठी ज्या निरीक्षक आहेत त्यांचा आणि सहप्रभारी प्रभारी यांचा सगळ्यांचा दौरा झाला। या दौऱ्यादरम्यान आज विविध विषयांवरती चर्चा झाली। या विधानसभेच्या निवडणुकीला कसं सामोरे जावं यावर चर्चा करण्यात आली आणि या ठिकाणी सगळे इच्छुक उमेदवार होते, तालुकाध्यक्ष होते, शहराध्यक्ष होते, आजी माजी पदाधिकारी होते सगळ्यांनी, त्याच्यासोबत आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा होते माझे। या ठिकाणी एक सूर असा निघाला की ही जागा जर राष्ट्रवादीला गेली तर, कारण आमचे जे विधानसभेचे स्थायी उमेदवार होते अमर काळे हे राष्ट्रवादीकडे गेलेले आणि तिथून खासदार झाले, तर त्यांचा प्रयत्न ही जागा राष्ट्रवादीला सोडवण्याचा असू शकतो अशा प्रकारची चर्चा निघताच त्या ठिकाणी चर्चेने उग्र स्वरूप घेतले आणि सगळ्यांचं म्हणणं होतं, एक मुखाने सगळ्यांची मागणी होती निरीक्षकांकडे की ही जागा परंपरागत काँग्रेसची आहे आणि या ठिकाणाहून काँग्रेसच लढली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला सुटू नये। आणि मी सुद्धा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, राष्ट्रीय समन्वयक म्हणून माझी सुद्धा ही भूमिका आहे की ही जागा परंपरागत काँग्रेसची आहे, या जागेवरती काँग्रेसच लढायला पाहिजे। एखादा आपला नेता किंवा कार्यकर्ता किंवा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला तर आपण ती जागाच दुसऱ्या पक्षाला सोडून द्यायची, हा चुकीचा राजकीय संदेश कोणत्याही परिस्थितीत जाऊ नये। आणि आमच्याकडे भक्कम उमेदवार उपलब्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुद्धा या ठिकाणी होणार आहे काँग्रेसमध्ये, तर आमच्याकडे चांगले मजबूत उमेदवार आरवी विधानसभा क्षेत्रासाठी असताना, चांगली पॉसिबिलिटी, चांगली संभावना असताना ही जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला किंवा इतर मित्रपक्षांना सुटू नये ही माझी सुद्धा भूमिका असणार आहे आणि ही भूमिका घेऊन मी वरिष्ठांच्या भेटी सुद्धा घेणार आहे।